Hello everyone, welcome to Avisur's English. So students, in this video we will be seeing 10th standard semi-English lesson World Heritage. So students, या व्हिडिओमध्ये आपण 10th standard semi-English मधील लेसन वर्ल्ड हेरिटेज हा बघणार आहोत. वर्ल्ड हेरिटेजचा अर्थ होतो जागतिक वारसा. जागतिक वारसा जो आहे त्याबद्दल विशेष माहिती देणार हा लेसन आहे. कशा प्रकारे ती यंत्रणा काम करते, ते ऑर्गनायझेशन काम करते, जागतिक वारसा म्हणजे काय आणि त्याची हिस्ट्री काय आहे, तर त्याबद्दल एकदम डिटेल असं या लेसनमध्ये दिलेलं आहे. इन्फॉर्मेटिव्ह, खूप चांगली इन्फॉर्मेशन देणारा असा लेसन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो लेट्स गेट स्टार्टेड. हे काही फोटोज आपल्याला दिलेले आहेत, हे काही जागतिक वारसा स्थळ आहेत. ओके, सुरू करूया आपण. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that is UNESCO, to have a significant cultural and natural importance to humanity. आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे काय? इज अ साइट, ती एक साइट आहे डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को. युनेस्कोकडून, युनेस्कोचा हा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को. युनेस्कोकडून डिटरमाइन केलेली ही साइट आहे वर्ल्ड हेरिटेज साइट टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. अशा जागा, अशा साइट्स ज्या सिग्निफिकंट कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, ह्युमॅनिटी म्हणजे मानवजातीला. तर मानवजातीसाठी जे स्थळं सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, सिग्निफिकंट आहेत, ते स्थळं जे आहेत त्यांना आपण वर्ल्ड हेरिटेज साईट असं आपण म्हणतो. म्हणजे वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपण त्यांचा समावेश करतो. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administrated by the UNESCO World Heritage Committee. So as such, the sites are protected and maintained by International World Heritage Program. तर ह्या ज्या साइट्स आहेत त्या प्रोटेक्ट केल्या जातात आणि मेंटेन केल्या जातात, संरक्षित केल्या जातात, त्यांना मेंटेन केलं जाते बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. तर एक इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम आहे आणि त्याच्या थ्रू या साइट्सला मेंटेन केल्या जाते आणि प्रोटेक्ट केल्या जाते, विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय. आणि हा प्रोग्राम कोण ॲडमिनिस्ट्रेट करते? बाय युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज कमिटी. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी या प्रोग्रामला काय करते? तर ॲडमिनिस्ट्रेट करते, तिच्याकडून हा प्रोग्राम राबवला जातो. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. They vary in type and include forest, lake, monuments, building and cities. आता because world heritage sites are places, तर world heritage site हे अशा स्थळ आहेत, अशा जागा आहेत that are significant, ज्या महत्त्वाच्या आहेत. सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाच्या आहेत, कल्चरली अँड नॅचरली, सांस्कृतिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या त्या जागा महत्त्वाच्या आहेत. ते व्हॅरी इन टाईप आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार पडतात. ज्यामध्ये फॉरेस्ट आहेत म्हणजे जंगलं, लेक्स म्हणजे तळं, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, बिल्डिंग्स म्हणजे इमारती आणि सिटीज म्हणजे शहरं सुद्धा यामध्ये असतात. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे स्थळं आहेत त्यांचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये केला जातो. बिकॉज दे आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. ते महत्त्वाचे आहे सांस्कृतिकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या टू ऑल द ह्युमन बिंग्स, सर्व मानव जातीसाठी. ओके, आता पुढे आपण बघूया. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आता वर्ल्ड हेरिटेज साइट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकते, कल्चरल आणि नॅचरल एरियाजचं, सांस्कृतिकदृष्ट्या तर सुद्धा आणि नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा. फॉर एक्झाम्पल, माउंट ह्योंगशान इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. आता माउंट ह्योंगशान जी आहे ही एक साईट आहे चायनामधील, इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. तर ही एक साईट आहे जी ह्युमन कल्चर म्हणजे मानवीय संस्कृतीशी रिलेटेड आहे किंवा आपण म्हणू की मानवीय संस्कृतीसाठी महत्त्वाची आहे. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण या साईटने हिस्टॉरिकल चायनीज आर्ट आणि लिटरेचर जे आहे, हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर, तर जे ऐतिहासिक चायनीज आर्ट म्हणजे कला आणि साहित्य आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. म्हणून ही जी साईट आहे माउंट ह्योंगशान ही
दोन्ही दृष्ट्या म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. अँड द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. आणि दुसरीकडून ते माउंटेन सुद्धा खूप सिग्निफिकंट आहे, खूप लक्षणीय आहेत बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचं जे फिजिकल लँडस्केप्स आहे म्हणजे त्यांचे जे एक प्रकारे डिस्टिंग्विश्ड फीचर ऑफ क्वालिटीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यामुळे सुद्धा ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ही जी साईट आहे माउंट ह्युंगशान हे कल्चरली आणि नॅचरली दोन्ही प्रकारे फार महत्त्वाची आहे. पुढे बघूया आपण आता हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. हिस्ट्री म्हणजे काय तर इतिहास. वर्ल्ड हेरिटेज साईट कशा चालू झाल्या किंवा त्याचा इतिहास काय आहे. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century. आता जरी ज्याही जगातल्या अराउंड द वर्ल्ड काय तर नॅचरल हेरिटेज, कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज, तर जगातल्या ज्याही कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज साईट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचा विचार हा 20th सेंचुरी अर्ली 20th सेंचुरीमध्येच जन्माला आला होता. म्हणजे विचार चालू होता सर्व देशांमध्ये. मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. पण 1950s पर्यंत 1950 पर्यंत काही त्याला मोमेंटम भेटलं नव्हतं, म्हणजे चालना भेटली नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. आता 1954 मध्ये इजिप्त जो देश आहे त्यांनी एक प्लॅन स्टार्ट केला. इट स्टार्टेड प्लॅन कशाचा? टू बिल्ड द अश्वान हाय डॅम. अश्वान हाय डॅम बांधायचा प्लॅन त्यांनी स्टार्ट केला. टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल रिव्हर मधील जे वॉटर आहे, नाईल रिव्हर बद्दल तुम्ही ऐकलं असेल की जगातली सर्वात लांब नदी आहे नाईल रिव्हर. तर नाईल रिव्हरवर एक डॅम बांधायचा विचार इजिप्तने केला. आणि कशासाठी? टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर, पाण्यातला कंट्रोल करायसाठी नाईल नदीचे. द इनिशियल प्लॅन ऑफ द डॅम कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोडेड द व्हॅली containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. जो इनिशियल प्लॅन होता इजिप्तचा, म्हणजे सुरुवातीचा जो प्लॅन होता फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोडेड द व्हॅली. तर त्यामुळे काय झालं असतं, ती व्हॅली पूर्णपणे फ्लोडेड म्हणजे वाहून गेली असती, पाण्याखाली आली असती. व्हॅली म्हणजे ती दरी, तर ती दरी पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली आली असती. कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल, ज्यामध्ये अबू सिम्बल टेम्पल होतं. अँड स्कोअर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट, आणि भरपूर सारे स्कोअर्स ऑफ म्हणजे प्लेंटी ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स होते. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय तर एनी ऑब्जेक्ट मेड बाय ह्युमन बिंग्स, तर म्हणजे मानवाने बनवलेले खूप सारे ऑब्जेक्ट आणि जे हिस्टॉरिकल होते, ज्याला फार ऐतिहासिक महत्त्व होतं असं. तर हे मंदिर अबू सिम्बल टेम्पल आणि खूप सारे इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स हे पाण्याखाली गेले असते जर इजिप्तने हा डॅम बांधला असता तर. म्हणजे त्यांचा जो विचार होता डॅम बांधायचा. To protect the temple and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959. मग आता त्या आर्टिफॅक्ट्सला, त्या टेम्पलला प्रोटेक्ट करायसाठी युनेस्कोने काय केलं तर एक इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च केलं. इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च केलं इन 1959, 1959 साली. दॅट कॉल्ड फॉर डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. आणि त्याचा उद्देश काय होता तर डिसमॅन्टलिंग म्हणजे काय तर डिसेंबलिंग किंवा पुलिंग डाऊन, तर तिथून हलवणे. तर जे टेम्पल्स होते तिथचे, ते टेम्पल्स तिथून डिसमेंटल करून मुवमेंट करून टेक टू द हायर ग्राउंड, त्या टेम्पलला तिच्या आर्टिफॅक्ट्सला उचलून उंचावर नेऊन ठेवणे, जेणेकरून ते पाण्याखाली यायला नको. म्हणजे जरी इजिप्तने जो डॅम बांधला असता तरीही ते टेम्पल मग नष्ट झाले नसते. तर असा एक कॅम्पेन युनेस्कोने लॉन्च केली. द प्रोजेक्ट कॉस्ट एस्टिमेट $80 मिलियन. तर ह्या प्रोजेक्टची जवळपास कॉस्ट किती होती? जवळपास $80 मिलियन. इतकी जास्त कॉस्ट त्या प्रोजेक्टची होती, ते मंदिरं तिथून हलवणे आणि उंच जागेवर नेऊन ठेवणे. $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. त्यातले $40 हे जवळपास 50 वेगळ्या वेगळ्या देशांमधून जमा झाले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साइट्स initiated draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. मग आता बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, आता हा जो प्रोजेक्ट होता तो सक्सेस झाला होता बिकॉज $80 मिलियन कॉस्ट येणार होती. त्यातले $40 मिलियन तर लोकांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या विविध देशांनी जमा केले होते. त्यामुळे ॲक्च्युली सक्सेसच झाली होती ही कॅम्पेन, असं आपण इथं म्हणू शकतो. आणि त्या कॅम्पेनच्या सक्सेसमुळे काय झालं, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट, तर ही जी एक
अजून एक संस्था आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट. इनिशिएटेड ड्राफ्ट, त्यांनी एक ड्राफ्ट इनिशिएट केला म्हणजे स्टार्ट केला टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. त्यांनी एक असा ड्राफ्ट बनवला, त्यातून त्यांना एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन क्रिएट करायची होती रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, जी कल्चरल हेरिटेजला म्हणजे सांस्कृतिक वारसा जो आहे आपला त्याला प्रोटेक्ट करू शकेल. आलं का लक्षात? तर काय झालं की जेव्हा इजिप्तने एक डॅम बांधायचं ठरवलं, पण त्या डॅममुळे काय होणार होतं, खूप सारे टेम्पल्स, अबू सिम्बल टेम्पल आणि अदर आर्टिफॅक्ट्स जे होते जे कल्चरली खूप रिच होते ते सगळे पाण्याखाली गेले असते, नष्ट झाले असते. तर युनेस्कोने एक कॅम्पेन लॉन्च केला. कशासाठी? तर डिसमेंटलिंग अँड मुवमेंट ऑफ दॅट टेम्पल टू अ हायर ग्राउंड, त्यांना उंचावर नेण्यासाठी. त्यासाठी जवळपास $80 मिलियन लागणार होते. त्यातले $40 मिलियन हे बाकी देशांनी वर्गणी करून जमा केले. आता अशा प्रकारे हे पहिल्यांदाच झालं होतं की कुठल्याही एका वारसा स्थळासाठी सगळ्या देशांनी मिळून पैसे दिले होते. त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की आपण एक संस्थाच तयार करू. एक युनेस्को आणि हे जी इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट आहे, त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला, एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तयार करायचा जी हे कल्चरल हेरिटेज जी आहे म्हणजे सांस्कृतिक जो वारसा आहे आपला त्याला प्रोटेक्ट करायसाठी रिस्पॉन्सिबल असेल. म्हणजे एक संस्था तयार करायचं त्यांनी ठरवलं. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965, a White House conference in United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural site. मग जवळपास लवकरच 1965 मध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झाली युनायटेड स्टेटमध्ये, कॉल फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. त्यांनी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट बनवायचं ठरवलं टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट, हिस्टॉरिक आणि कल्चरल साईटसाठी. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल सिनिक साईट. पण त्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपण वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल सिनिक साईट सुद्धा त्यामध्ये समावेश करू. जे आधी ठरलं होतं की फक्त कल्चरल साईट प्रोटेक्ट करायच्या, आता ठरलं की नॅचरल साईट सुद्धा प्रोटेक्ट करू. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन, आता 1968 मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम. मग अशा प्रकारे पुढे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही जी संस्था, यांनी डेव्हलप सिमिलर गोल्स, त्यांनी सिमिलर गोल्स डेव्हलप केले आणि त्यांना प्रेझेंट केलं ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम. स्टॉकहोममध्ये जी कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी तो ड्राफ्ट प्रेझेंट केला स्वीडन इन 1972. तर स्टॉकहोम स्वीडनमध्ये जी 1972 मध्ये एक कॉन्फरन्स झाली त्यामध्ये तो ड्राफ्ट प्रेझेंट केला. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference in November 16, 1975. अशा प्रकारे मग फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल, जेव्हा ती प्रेझेंटेशन फॉलो केलं गेलं, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल नॅचरल हेरिटेज, तर ही जी प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज होतं कन्व्हेन्शन वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को, ते युनेस्कोने अडॉप्ट केलं म्हणजे युनेस्कोने स्वीकारलं. युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, किती तारखेला? तर नोव्हेंबर 16, 1972. अशा प्रकारे मग त्यांनी तो जो ड्राफ्ट होता त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे त्याचा जन्म झाला, ही त्याची हिस्ट्री आपण बघितली. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, तर आपण या वर्ल्ड हेरिटेज कमिटीबद्दलची जास्तीची माहिती जाणून घेऊया आता. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट. तर आज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, इट इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट. कोणती साईट ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये समाविष्ट करायची आहे, हे कोण ठरवते? द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ 21 स्टेट पार्टीज. तर कमिटीची मीटिंग वन्स अ इयर, वर्षातून एकदा कमिटीची मीटिंग होते या, आणि त्यामध्ये 21 स्टेट पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली. ज्यांचं इलेक्शन 6 वर्षासाठी 6 year टर्मसाठी झालेलं असते, कोणाकडून? वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली यांच्याकडून.
The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory. The state parties असतात, they are responsible for identifying and nominating new site. तर आयडेंटिफाय म्हणजे शोधणे, नॉमिनेट म्हणजे नाव पुढे करणे म्हणजे नॉमिनेट करणे. तर शोध आयडेंटिफाय आणि नॉमिनेट न्यू साईट विदिन देअर टेरिटरी, त्यांच्या एरियामधील त्यांच्या टेरिटरीमधील नवीन साईट शोधायच्या चांगल्या चांगल्या ज्या नॅचरली आणि कल्चरली सिग्निफिकंट आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचं नाव पुढे द्यायचं. टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, त्यांना वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी. अशा प्रकारे हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं काम आहे की ती रिस्पॉन्सिबल असते कुठल्या साईटला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट करायचं. नाव बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, जर एखाद्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट बनायचं असेल तर काय, तर कुठली प्रोसेस आहे. देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. तर 5 स्टेप आहेत. किती? 5 स्टेप्स एखाद्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट बनायसाठी. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी टू टेक एन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. तर पहिली स्टेप अशी आहे, कुठलीही कंट्री असेल म्हणजे देश असेल किंवा स्टेट पार्टी असेल, त्यांना एक इन्व्हेंटरी म्हणजे एक यादी करावी लागते तयार ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. तर आपल्या देशामध्ये समजा इंडिया आहे, तर इंडिया काय करेल, आपल्या देशामधील जे सिग्निफिकंट किंवा कल्चरल अँड नॅचरल साईट्स आहेत म्हणजे ज्या इम्पॉर्टंट अशा सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळं आहेत त्यांची एक यादी तयार करेल. दिस इज कॉल्ड अ टेंटेटिव्ह लिस्ट. त्यालाच टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हणतात. टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे काय, तर तात्पुरती यादी. अँड इट इज इम्पॉर्टंट, आणि ही यादी खूप महत्त्वाची आहे बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लूड ऑन अ टेंटेटिव्ह लिस्ट. तर जे नॉमिनेशन असतात विल नॉट बी कन्सिडर, ती कन्सिडर केल्या जाणार नाही जोपर्यंत त्या साईटचं नाव हे टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसेल. म्हणजे टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नाव असेल तरच तिचं नॉमिनेशन हे वर्ल्ड हेरिटेजसाठी केलं जाईल. तिचा विचार वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी केल्या जाईल. तर टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नाव नसेल तर तिचा विचार केला जाणार नाही. नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. त्यानंतर कंट्रीज आपल्याच टेंटेटिव्ह लिस्टमधील साईट जे असतात ते सिलेक्ट करतात टू बी इन्क्लूड ऑन अ नॉमिनेशन फाईलसाठी. त्यानंतर द थर्ड स्टेप इज रिव्ह्यू द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज. त्यानंतर मग 2 ॲडवायझरी बॉडीज या नॉमिनेशन फाईल प्रत्येक देशानं पाठवलेल्या त्याला रिव्ह्यू करतात म्हणजे बघतात. त्यामध्ये त्या 2 बॉडीज आहेत कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स, त्यामध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट ही एक बॉडी आहे. अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन ही दुसरी बॉडी आहे. म्हणजे या 2 संस्था आहेत, या रिव्ह्यू करतात सर्व नावं जे अलग अलग देशांनी पाठवलेले आहेत त्यांचा. हु वॉज देन मेक रिकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. त्यानंतर या 2 संस्था या रिकमेंड करतात त्या नावांना टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. रिकमेंडेशन म्हणजे काय, तर शिफारिश करणे. तर ह्या नावांची शिफारिश ते वर्ल्ड हेरिटेज कमिटीला करतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. जर आपण आधी बघितलं की त्यांची वर्षातून एकदा मीटिंग होते टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन, आणि ते त्या रिकमेंडेशन्सचं जे या 2 संस्थांनी पाठवलेले आहेत शिफारशी त्यांचा रिव्ह्यू करतात. अँड डिसाईड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, आणि ते डिसाईड करतात की कोणती साईट ही वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट केल्या जाईल. द फायनल स्टेप इज बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. सर्वात फायनल स्टेप जी आहे वर्ल्ड हेरिटेज साईट बनायसाठी ती ही आहे की जी नॉमिनेटेड साईट आहे, जिचं नामांकन झालेलं आहे ज्या स्थळाचं, मीट्स ॲटलिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. तर ॲटलिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया, 10 क्रायटेरियापैकी एका क्रायटेरिया तरी ती फिट झाली पाहिजे म्हणजे बसली पाहिजे. म्हणजे त्यांचे 10 निकष आहेत, 10 क्रायटेरिया आहेत. त्या 10 क्रायटेरियापैकी एका क्रायटेरियाला तरी ती मॅच झाली पाहिजे, तेव्हाच तिचं रूपांतर किंवा तिचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये होतो. If the site meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. जर ती क्रायटेरिया पूर्ण करत असेल, निकष करत असेल ते स्थळ, तर तिला इन्स्क्राईब केल्या जाते, म्हणजे समावेश केला जातो ऑन वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये तिचा समावेश केला जातो. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चूजन, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट सीट्स, but it also becomes considered within the international community.
आता एकदा एखादी साईट वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट झाली की ती साईट, ती जी प्रॉपर्टी आहे ती त्या कंट्रीचीच प्रॉपर्टी, ज्याची ज्या टेरिटरीमध्ये आहे, ज्या विभागात किंवा भागामध्ये, रिजनमध्ये ती साईट आहे, त्या कंट्रीचीच ती प्रॉपर्टी राहील. म्हणजे त्याच्यावर मालकी हक्क कोणाचा असेल, त्या देशाचा. जसं की भारतातील एखादी साईट वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झाली तर त्यावर तरीही भारताचाच हक्क राहील, पण इट इज ऑल्सो बिकम कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी, पण तिला इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये सुद्धा आता कन्सिडर केल्या जाईल. त्यामुळे थोडाफार तिच्यावर हक्क इंटरनॅशनल कम्युनिटीचा सुद्धा असेल. अशा प्रकारे एखादी साईटला जर वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर हे 5 स्टेप तिला पार करावे लागतात. त्यानंतर आपण बघू टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. कोणत्या कोणत्या प्रकारच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज ऑन मॅप. तर 2009च्या डेटानुसार 890 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत ज्या जगातल्या 148 कंट्रीजमध्ये पसरलेल्या आहेत. व 689 ऑफ दी साईट आर कल्चरल. त्यातल्या 689 साईट या कल्चरल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक सिडनीज ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, ज्यामध्ये सिडनीमधील ओपेरा हाऊस आहे ऑस्ट्रेलियामधील, आणि व्हिएन्ना ऑस्ट्रियामधील हिस्टॉरिक सेंटरसुद्धा आहे. ह्या कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या साईट्स आहेत. त्यानंतर 167 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क. आणि 176 ह्या नॅचरल आहेत, म्हणजे नैसर्गिक आहेत, ज्यामध्ये US मधील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्कसुद्धा येते. अशा प्रकारे काही नॅचरल साईटसुद्धा आहेत. त्यानंतर 25 वर्ल्ड हेरिटेज साईट आर कन्सिडर्ड मिक्स. तर 25 अशा आहेत ज्या मिक्स आहेत. दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या दोन्ही प्रकारे महत्त्वाचे अशा 25 आहेत. मिक्स साईट 25 आहेत. त्यामध्ये पेरूज माचू पिचू इज वन ऑफ देम. त्यामध्ये पेरूचा माचू पिचू सुद्धा आहे. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. इटली या देशामध्ये जगात सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. दॅट इज 44 आहेत इटली या छोट्याशा देशामध्ये. इंडिया हॅज 36. भारतात सुद्धा 36 आहेत. त्यामध्ये 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट. The World Heritage Committee has divided the world's country into 5 geographical zones. तर वर्ल्ड हेरिटेज कमिटीने वर्ल्डला म्हणजे पूर्ण जगाला 5 जिओग्राफिक झोन्समध्ये डिवाइड केलं आहे. त्यामध्ये आफ्रिका पहिला, देन सेकंड अरब स्टेट, थर्ड एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशनिया, फोर्थ युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड फिफ्थ लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. त्या प्रकारे पूर्ण जगाला त्यांनी 5 विभागामध्ये विभागलेलं आहे. आता पुढे आपण बघूया वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर. कशा प्रकारे वर्ल्ड हेरिटेज साईट या डेंजरमध्ये आहेत, म्हणजे त्यांना धोका कशा प्रकारे आहे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर. तर ज्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये ज्याही नॅचरल आणि हिस्टॉरिक कल्चरल साईट्स आहेत आणि त्या डेंजरमध्ये आहेत, त्यांना धोका निर्माण झाला आहे, तशाच बऱ्याच वर्ल्ड हेरिटेज साईटना सुद्धा धोका निर्माण झाला आहे. of being destroyed or lost due to war, poaching, natural disaster like earthquake, uncontrolled urbanization, heavy tourist traffic and environmental factor like air pollution and acid rain. तर ह्या डिस्ट्रॉइड म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर किंवा लॉस्ट म्हणजे हरवण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यासाठी कारण काय आहेत? वॉर म्हणजे युद्धामुळे, पोचिंग म्हणजे शिकार, नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक संकट ज्यामध्ये अर्थक्वेक आहे, भूकंप आहे. त्यानंतर अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, वाढतं शहरीकरण. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, खूप सारे टुरिस्ट तिथे येतात, त्यामुळे सुद्धा ती साईट डेंजरमध्ये येते. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण आणि ॲसिड रेन सारखे एन्व्हायरमेंटल फॅक्टरसुद्धा आहेत. हे भरपूर कारणं आहेत, रिझन्स आहेत, त्यामुळे आज वर्ल्ड हेरिटेज साईट या काही डेंजरमध्ये आलेल्या आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट. अशा ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या इन डेंजर असतात म्हणजे ज्यांना धोका असतो त्यांची एक वेगळी लिस्ट तयार केली जाते, एका वेगळ्या लिस्टमध्ये समाविष्ट केल्या जातात. ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड
टू दॅट साईट. त्यामुळे काय होते की जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी ती फंड अलोकेट करते, म्हणजे एक विशेष काय म्हणू शकतो आपण पैसा ज्याला आपण म्हणतो, तर विशेष मदत जाहीर करते अशा साईटसाठी टू ज्यांना धोका निर्माण झालेला अशा साईटसाठी विशेष फंड जारी करते. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेसेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोअर द साईट. आणि त्यासोबतच वेगळे वेगळे प्लॅन्स तयार केले जातात त्या साईटला प्रोटेक्ट आणि रिस्टोअर करायसाठी. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षित किंवा मग पुनर्जीवित करायसाठी विविध प्लॅन्ससुद्धा वर्ल्ड हेरिटेज कमिटी तयार करते. इफ हावेवर द साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स which allowed for it to be originally included on the World Heritage List. त्यामुळे ती साईट वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट झाली होती. म्हणजे तिचं एक वैशिष्ट्य, त्यामुळे ती वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट झाली होती. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. तर तिने जर ते वैशिष्ट्य गमावलं त्या साईटने तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी तिला लिस्टमधून बाहेरसुद्धा काढू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट wsc.unesco.org. आणि जर तुम्हाला अजूनही वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट जी आहे wsc.unesco.org त्यावर जाऊन अधिक माहितीसुद्धा मिळवू शकता. तर स्टुडंट्स, अशा प्रकारे हा होता लेसन द वर्ल्ड हेरिटेज साईट. त्याबद्दल आपण भरपूर गोष्टी जाणून घेतल्या. आय होप सर्वांना हा लेसन समजला असेल, आवडला असेल. समजला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तुमची काही क्वेरी, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.